विमानाला पाहतच होतं ते विमान घरापासूनच असं गिरक्यागत चाललं होतं. आम्ही उभंच राहिलो होतो. तर आता विमान तिथून जात आम्हाला माहितीये दुसऱ्या राऊंडला तिथून गेलं त्यावेळेस असं भिंतीला तिथून ती खाली असं दगडाला थोडं टच झालं. ते जागेवर स्फोट झाला. आमच्या घराच्या पाठीमागून गिरक्या घेतली. तिथे जाऊन त्या दगडाला हे झालं. पण आम्ही वाचवण्यासाठी त्यांना मग पाणी जाताना नेलं आम्ही. तर ते विमान खूप मोठं असल्यामुळे त्याची स्पार्क होते ना असं आपण फटाकडे वाजल्यानंतर कशी बार होत्या तशी बार उडून त्याची स्पार्क एक आमच्या घरापर्यंत पडत होती. आमच्या पुढे पडले नाही. रनवेची जर अवस्था आपण पाहिली तर आपण पाहू शकतो ह्या पायाने माती जरी आपण या ठिकाणी उखडली तरी माती दिसते इथे बघा. हे गोजूबावी ग्रामपंचायत येते. इथं धावपट्टी आहे अशी एक सरासरी 1 ते 1.5 किलोमीटरची. पहिल्यांदा इथून विमान असं पलीकडे गेलं त्यांना म्हणजे अंदाज घेता आला नाही. त्यानंतर ते असं वळून परत धावपट्टी येण्यासाठी प्रयत्न करत होता. पण त्यांचं स्पीड असं स्लो झालं त्याच्यामुळं विमान खाली आलं आणि त्यांना धावपट्टी परत फिरून इथं येऊन परत तिथं खाली उतरायचं होतं. पण प्रॉब्लेम असा झाला की तिथंच त्यांना जास्त खाली गेल्यामुळं तिथं येऊन त्या भिंतीला धडकलं. आपण पाहतो की रनवेवरती आहोत, धावपट्टीवरती आहोत. धावपट्टीच्या साईडला जे काय व्हाईट पट्टी पाहिजे होत्या त्या व्हिजिबिलिटी या ठिकाणी नाही. व्हाईट पट्टी आपण बोलत आता धावपट्टीच्या बरोबर आपण एका साईडला आहोत. इथं अजिबात या ठिकाणी व्हाईट पट्टी वळलेली दिसत नाही. मध्यभागी एका ठिकाणी दिसते आणि त्याच्या पलीकडे पण सेम आहोत. पलीकडे देखील व्हाईट पट्टी वळलेली दिसत नाही. आजची अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना महाराष्ट्र हळहळून गेला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्लेन क्रॅश दुर्घटनेमध्ये त्यांचं आज दुःखद निधन झालेलं आहे. ज्या स्पॉटवरती दादांचं दुःखद निधन झालं त्यांच्यासोबत इतर 5 लोक होते, पायलटसह इतर 5 लोक. त्यांचं देखील हे जे काय विमान दुर्घटना झालेली आहे या दुर्घटनेमध्ये आज सकाळी निधन झालेलं आहे. ही दुर्घटना ज्या ठिकाणी झाली बारामतीतलं ते जवळचं गाव ज्या ठिकाणी हा एअरपोर्ट होतं एअरपोर्टचा रनवे होता त्या ठिकाणी प्रत्यक्ष आपण आहोत. आपण फुटेजमध्ये पाहिलं की आपण ज्या ठिकाणी ही दुर्घटना झाली विमानाचे वेगवेगळे पार्ट पडलेले पाहिलेले आहेत. या ठिकाणी आज दिवसभर सकाळपासून ते आता दिवस मावळत आलेला आहे तोपर्यंत लोकांच्या रांगा आहेत. ही दुर्घटना कुठं घडली, कशी घडली, हे विमानाचे पार्ट कसे दुर्घटनेत बेचिन्न झालेले आहेत हे पाहण्यासाठी दिवसभर लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत. याच विमान दुर्घटनेच्या बाजूला असलेलं हे घर, हे शेतकरी कुटुंब आपण पाहतोय की हे शेतकरी कुटुंब अगदी रनवे पासून 100 मीटरच्या अंतरावरती हे शेतकरी कुटुंब आहे. शेतकरी कुटुंबातील काही लोकांशी आपण चर्चा करूयात की सकाळी प्रत्यक्षदर्शी ते आहेत. सकाळी ही जी काही दुर्घटना झाली विमान दुर्घटना त्यांनी प्रत्यक्षदर्शी पाहिलेले आहे आणि पाहिल्यानंतर मदतीसाठी ते धावून गेलेले होते. आणि नेमकं त्यांची प्रतिक्रिया हे दुर्घटना पाहिल्यानंतर काय आहे ते जाणून घेऊयात. की माझं नाव कविता कैलास आठवळे. हे आमचं गाव आहे ते गोजबाई नावे गाव आहे. इथं विमानतळ हे झालेलं आहे आणि ते मोठी विमाने सतत येतात शनिवारी रविवारी. अजितदादा येतातच पण आज ही येणार म्हणून अशी आम्हाला कल्पना पण नव्हती. विमान पडलं म्हणून आम्ही धाव घेतली त्यांना वाचवण्यासाठी. कुणीही असो जीव वाचवला म्हणजे बस महत्वाचा त्यांचा जीव वाचला तर. पण ते विमान पण खूप मोठं होतं आणि गावातूनच ते विमान गिरक्या घेत आलं होतं. गावातून असं झाडांनाही घर्षण होत आलं होतं. त्यांनी त्या रेल्वे गेट पण जिथं विमानाचं हे असतं ना सत्कार करतात तिथपर्यंत ते गेलं. तिथून परत लँडिंग होण्यासाठी इथं उतरण्यासाठी आलं होतं महागारी. मोठं विमान हे डबल येतच क्रॉस करून जाण्यासाठी. एक राऊंड घेतं दुसऱ्या राऊंडला उतरून जातं. निमी विमानं मोठी जातात. पण आज ते पण विमानाने तसं केलं पण गावातल्या दिशेने येतानाच ते विमान असं वेगळ्या पद्धतीने दिसत होतं. असं गिरक्या घेत आलेलं आणि ज्यावेळेस तिथून गेलं त्यावेळेस असं भिंतीला तिथून ती खाली असं दगडाला थोडं टच झालं. ते जागेवर स्फोट झाला. त्या रनवेच्या पाळूला वर असं गेलंच नाही. वरती थोडं अंतर कमी होतं. मध्यभागी हा थोडं अंतर कमी होतं. वर जाणारच ते वर असं उडलंच गेलं नाही. इथूनच गिरक्या घेत आमच्या घराच्या पाठीमागून गिरक्या घेतली. तिथं जाऊन त्या दगडाला हे झालं. तुमच्या कधी लक्षात आलं साधारणतः की बाबा स्फोट होतोय किंवा स्फोट नाही. आम्ही ते विमानाला पाहतच होतो. ते विमान घरापासूनच असं गिरक्यागत चाललं होतं. आम्ही उभंच राहिलो होतो. तर आता विमान तिथून जात आम्हाला माहितीये दुसऱ्या राऊंडला. पण ते विमान ती वर चढलंच नाही. तिथंच हे झालं. गिरक्या मारल्या जागेवर स्फोट झाला त्याचा. 8:50च्या दरम्यान. ज्यावेळेला ते झालं त्यावेळेला तुम्ही तिथे प्रत्यक्ष गेला होता. हा प्रत्यक्ष परिस्थिती होती त्या ठिकाणी. प्रत्यक्ष आम्ही कधी कळालं की बाबा हे आपले अजितदादा आहेत. आम्हाला अजितदादा आहेत पण माहित पण नव्हतं. पण आम्ही वाचवण्यासाठी त्यांना मग पाणी जाताना नेलं आम्ही. पण ते विमान खूप मोठं असल्यामुळे त्याची स्पार्क होते ना असं आपण फटाकडे वाजल्यानंतर कशी बार होत्या तशी बार उडून त्याची स्पार्क एक आमच्या घरापर्यंत पडत होती. आमच्या पुढे पडले. त्यामुळे आम्ही खूप भिलो
आणि सगळी उभा राहिली पण काहीच करू शकत नव्हतं. मग अग्निशामकच्या गाड्या बोलावल्या, एकच गाडी आली, ती पण पाणी कमी होतं, ते विमान काही विजल्या गेलं नाही. नंतर एक 20-25 मिनिटांनी भरपूर गाड्या आल्या, ते विमान त्यांनी पूर्ण हिजावलं. पण तरी पण त्याच्यात ती लोक भेटच होती तरी पण. आणि जी असं विमान स्फोट झाला ना, त्याबरोबर 2 बॉड्या साईडला पडल्या होत्या. एक पायलट असावा किंवा इकडचा कोणी आहे ते आम्हाला माहितच नाही. त्यांचं चेहराच दिसत नव्हतं, पूर्ण बॉड्या अशा कापसासारख्या फुगलेल्या होत्या. आणि मग अजितदादाचा चेहरा तुम्हाला दिसला का? म्हणजे चेहरा म्हणजे ते कशावर म्हणतात, दादांच्या हातात घड्याळ होतं, वॉच होता अशी म्हणतात त्याच्यावरून. आम्ही ती बॉडी पाहिली ना, पडताना 2 बॉड्या विमानाचा असा स्फोट चाललाय, पण बॉड्या ह्या साईडला पडल्या होत्या. एक बॉडी इकडं, एक बॉडी तिकडं, दोन्ही विमानाच्या एक इकडे एक तिकडं. विमान लांब होतं पण ती उडून बाहेर पडल्या, पण त्यांचं चेहरा ओळखू येत नव्हतं. बॉड्या पूर्ण असा भावला फुगवल्या फुगल्या होत्या पूर्ण अशा. विमानाची आग विझवण्याची किती वेळ प्रोसेस चालू होते? किती अर्धा-पाऊण तास तरी विमान विजत नव्हतं. आणि किती जरी लवकर गाडी आली असते ना, त्यातला एकही माणूस वाचू शकला नसता, कारण इतका मोठा ते होता, स्फोट त्याचा झालेला होता. त्याची स्पार्क इथं घरापर्यंत येऊन पडले, विमान कुठे तिकडेही झाले, 4 कोपऱ्यावर त्याचे स्पार्क पडलेले होते. त्यांना मदतीसाठी जी लोक आली विमान दुर्घटनेत, ते किती वेळाने आलते तिथे? त्यांना यायला 20 मिनिटं लागली होती. पण अग्निशामक गाडी होती नाही, तर विमानतळातली सतत असती नेहमी अशी बचावासाठी असती ह्यांची गाडी, ती एक लगे 10 मिनिटं तरी लागली त्यांना कळूस तरी करूच. आम्ही इथून फोन केले त्यावेळेस ती गाडी आली, आणि तिथं स्वागतासाठी माणसं होते ना, त्यांना माहित होतं दादा येणार आहे, पण आम्हाला माहित नव्हतं की दादा त्या विमानात आहेत म्हणून. ती लोक पण आली का स्वागतासाठी? ते लोक आले, त्यातला एक माणूस इतका रडत होता, तो म्हटला दादा आहे दादा आहे, पण आम्ही विश्वास धरला नाही. म्हटलं दादांचं विमान असं पडूच शकत नाही, असं इतकं विमान कसं पडू शकन, इतक्या दुरुस्त मोठा माणूस कसा येऊ. तुम्हाला असं मनातून काय वाटतं नेमकं, नक्की घटना घडली असेल कशावर? आम्ही ती सांगू शकत नाही, कारण आमच्या डोळ्यासमोर झालं, प्रत्यक्षात पाहिलंय, पण आम्ही कल्पना पण करू शकत नाही की असं वाटत पण नाही अजून पण दादा गेले असतील म्हणून. इतकं त्यांनी प्रगती केली होती, लाडकी बहीण योजना झालं, हे सगळ्यात मदत होती त्यांची. जे बॉडी आता ते विमानामधून काढताना तुम्ही पाहिलं असेल, बॉडी काढली नाही, ह्या दोघांची बॉडी विमानातून काढली नाही, त्या आपोआप बाहेर पडलेल्या त्या दोन्ही पण बॉडी. नंतर जे काय असेल डॉक्टरांची टीम आली असेल, संबंधित प्रशासन असेल, त्यांनी बॉड्या काढून नेल्या असतील नंतर हॉस्पिटल नेल्या ना. अग्निशामक गाडी आली तेव्हा विमान विजल्यानंतर अर्ध्या-पाऊण तासाने 1 तासाने त्या बॉड्या बाहेर काढण्यात आल्या. ते पण ट्रॅक्टर नेला, आणि ट्रॅक्टरने ती विमानाची पार्टी एक दावं काढून ढिल्लं केलं, आणि त्यातून त्या बॉड्या बाहेर काढल्या. आणि आमच्यातले ब्लँकेट हे सगळं आम्ही काय दिलं त्यांना बाहेर काढण्यासाठी, झाकून नेण्यासाठी. आणि पहिल्या स्टार्टिंगच्या 2 बॉड्या होत्या ती अँब्युलन्स मध्ये आधीच नेल्या होत्या, आणि मग ह्याला तासाने बाहेर काढलेल्या विमान विजवून. साधारणतः बॉडी बाहेर काढल्यानंतर अवस्था कशी होती त्यांची? अवस्था पाहण्यासारखी काहीच नव्हती, पूर्ण रक्ताने हे झालेलं होतं. हात जरी लागला तरी ती बॉडी फुगल्यामुळे अशी, एखादा माणूस पाण्यात पडला कशी बॉडी आम्हाला अशी माहिती मिळाली की अजितदादा होते आणि हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर अहो कसं शक्य आहे हॉस्पिटलला, ही बॉडी विमानातून बाहेर पडते, एवढी आगनी, ह्या आंब्याच्या वर आगनी त्याची चालू होती, आणि त्यातून ती बॉडी फुगून साईडला पडती. माणसाला थोडी जरी, सगळे जागेवरच गेले, सगळे जागेवर गेलेत. त्यांचा चेहरा इथून तर काहीच दिसत नव्हतं, फक्त बॉडी होती. ही म्हणतात वॉच होतं. आता ज्या लोकांना माहित होतं दादा येणार ते, त्यांच्या काहीतरी खुणा असतील ना, त्याच्यावरून ती दादा घोषित करतात की हे दादा होते म्हणून असं. आणि त्यांचा चेहरा दिसतच नव्हता, फक्त हातातलं घड्याळ आणि काय असेल ते दुसरी खूण त्यांची. पुढे होते का मागं बसलेले होते, पण 2 बॉड्या विमानाचाही झाल्याबरोबर साईडला लांब पडल्या होत्या. त्यांना विमानातून काढलं नाही, काय नाही कोणी, ते आपोआपच बॉड्या बाहेर आलेल्या होत्या. एक दुर्घटना झाल्याबरोबर साधारणतः आजूबाजूचे लोक किती जमले होते मदतीसाठी? दुर्घटनेला आम्ही फक्त 10 ते 11 जण, ही आमच्या 2च घरची माणसं होती. आम्ही फोन केल्यानंतर मग आपोआप विमान पडलं करत सगळं अख्खं गाव, मग अशी बाहेरची लोक. किती वर्षापासून तुम्ही राहता इथं शेतामध्ये? ह्याच्यात वय आम्ही जवळजवळ 30 ते 40 वर्ष झालं. असं कधी घटना या ठिकाणी अशी दुर्घटना कधीच घडली नाही. नेहमी विमान येतं दादा, नेहमी शनिवारी दुपारनं किंवा रविवारी त्यांचा इथं बारामतीला हे असतं. आता इलेक्शनमुळे सतत विमान चालू मोठं येतच होतं, आणि विमान सतत येणार होतं. काय आज असं नवीन विमान नव्हतं, ही नेहमी येणार असं त्या विमानानं दादा येते. सतत आम्ही ते विमान पाहिलेले आले. तुम्ही कॉल केला का कुणी अजून दुसरं? नाही, ही तर जी स्वागतासाठी माणसं आहेत ना विमानतळावरती ऑफिस त्यांचं, त्यांची एक गाडी तिथं असतीच अग्निशामक, पण त्या गाडीला व्यवस्था करूच तर वेळ गेलाच ना. आणि आली जरी वाचवू शकली असती, किती जरी पाणी टाकलं तरी माणूस वाचूच शकत नव्हता. गाडी आली अग्निशामकाच्या किंवा संबंधित प्रशासनाच्या आवाजाने आले का तुम्ही कळवलं कोणी? नाही, इथून फोन केला होता, पण तिथून त्यांना त्या लोकांना कळलं होतं की विमान असं झाले, कारण आता ऑफिसमध्ये लोक असते त्यांना कळत असं ना विमान इतक्या लांबून आलंय म्हणल्यावर, काय का होईना तिथं बसलेले असतात ना अशी लोक. आणि मग फोन केल्याच्या नंतर गाड्या मग आल्या. आपण प्रत्यक्ष आहोत या रनवेवरती. पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकार या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून वार्तांकन करण्यासाठी आलेले आहेत.
बारामती आणि परिसरातील लोक तसेच महाराष्ट्रातील लोक या रनवेच्या बाजूला ज्या ठिकाणी विमान दुर्घटना झालेली आहे त्या विमान दुर्घटनेचे जी काय अवस्था झालेली आहे, छिन्नविच्छिन्न झालेलं विमानाचे पार्ट वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले आहेत, त्या रनवेवरून आपण या ठिकाणी सांगावा न्यूजच्या दर्शकांना डिटेल्समध्ये माहिती देत आहोत. आपण पाहतोय की बारामतीचे एअरपोर्ट जे आहे, बारामतीपासून जवळ असलेलं गाव, त्याचा हा रनवे आहे आणि या रनवेच्या पलीकडं बरोबर हा जो भराव आहे रनवेचा, त्याच्या खाली पूर्ण असं खाली खड्डा आहे, तो खाली व्हॅली आहे, एक दरी आहे छोटीशी, आणि त्या दरीमध्ये पलीकडं ह्या ज्या गाड्या दिसत आहेत पोलिसांच्या, त्याच्या पलीकडे ते विमान कोसळलेलं आहे. स्थानिक नागरिक सांगतात हे गाव कुठलं आहे ते. नमस्ते. बारामती तालुक्यातील हे गोजूबावी ग्रामपंचायत येते. इथं धावपट्टी आहे अशी एक सरासरी 1 ते 1.5 किलोमीटरची. पहिल्यांदा इथून विमान असं पलीकडे गेलं, त्यांना म्हणजे अंदाज घेता आला नाही. त्यानंतरनं ते असं वळून परत धावपट्टी येण्यासाठी प्रयत्न करत होता, पण त्यांचं स्पीड असं स्लो झालं, त्याच्यामुळं विमान खाली आलं आणि त्यांना धावपट्टी परत फिरून इथं येऊन परत तिथं खाली उतरायचं होतं. पण प्रॉब्लेम असा झाला की तिथंच त्यांना जास्त खाली गेल्यामुळं तिथं येऊन त्या भिंतीला धडकलं. हेच धावपट्टीच्याच भिंतीला धडकलं. बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की दुसरीकडे कुठं धडकलं की, पण तसं नाही. धावपट्टी जीव भरून घेतला उचलून, अगदी त्या तिथं धडकलेलं आहे. दादा नाव काय आपलं? ॲडव्होकेट राहुल बंडगर. धन्यवाद सर. धन्यवाद. बारामतीतच वकील आहे मी. बारामती माझं मामाचंच गाव आहे. धन्यवाद. म्हणजे आमचा जी बारामती जिल्हा होणार होता ते जिल्ह्याचे आता प्रोसेस थांबली, किंवा आमचा दादा नक्कीच मुख्यमंत्री होणार होतं, महाराष्ट्राचं प्रेम होतं, ते कुठंतरी आम्हाला थांबल्यासारखं वाटतंय. धन्यवाद. आपण वकील साहेब प्रतिक्रिया दिली, वकील साहेबांनी भावनिक प्रतिक्रिया दिली की दादांनी फार विकास केलेला आहे आणि बारामतीचा विकास कुठंतरी आता इथून पुढे थांबेल की काय अशी त्यांनी एक भीती निर्माण केलेली आहे. बारामती एअरपोर्ट रनवेच्या ठिकाणी जाऊन आपण प्रत्यक्षदर्शींची मुलाखत घेऊन आणि या ठिकाणी दिवसभर जे काही लोक येतात, या ठिकाणी जी दुर्घटना झालेली आहे, विमान क्रॅश झालेला आहे आणि त्या दुर्घटनेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालेलं आहे. त्यांच्यासोबत इतर 5 लोकांचं देखील या दुर्घटनेमध्ये निधन झालेलं आहे. आपण प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन पाहणी केली. दुर्घटना किती गंभीर होती, विमानाचे पार्ट्स वेगवेगळे छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये पडलेले पाहायला मिळाले आणि अधिकची माहिती इथले जे स्थानिक नागरिक होते त्या ताईंनी सांगितलेले आहे. सांगावा न्यूजसाठी बारामतीहून विनय सोनवणे.